माते मला तुझा अभिमान, धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान. शेतून आज घडते रे तुझ्या यशाचे गाणं, शेतून आज घडते रे तुझ्या यशाचे गाणं. सर्व गुरुजनांना व मान्यवरांना माझा नमस्कार. मी ईश्वरी जीवन टकले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी, इयत्ता 5वी. माझा विषय आहे माझा भारत देश महान. नाम पूछता मने से कि क्या हमारी कहानी है, नाम पूछता मने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी है. 15 ऑक्टोबर 1946 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 200 वर्ष गुलामी करत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि लक्ष्मीबाई यांसारखे अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक मंगल पांडे, तसेच गोवा मुक्ती आंदोलनात पुढाकार घेणारे सेनापती बापट, भगतसिंगांचे गुरु मानले जाणारे तसेच महत्त्वपूर्ण भूमिका घेणारे चंद्रशेखर आझाद. हे मातृभूमी तू साठी मरण दे, तुझी नदी जगन मरण, असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. मेरी झाशी नाही दूंगी अशी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना माझे तंडवर. देशभक्ति जिनकी शान है, देशभक्ति जिनकी मान है, देशभक्ति जिनकी शान है, देशभक्ति जिनकी मान है. हम देश का फूल है, देश का नाम हिंदुस्तान है. हम देश का फूल है, देश का नाम हिंदुस्तान है. भूक लागले असता खाणे विकृती, भूक लागले नसताही खाणे विकृती, परंतु आपली पेक्षा दुसऱ्याला याची गरज आहे ते पाहून त्याला खायला घालणे ही सद्बुद्धी आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर अतिरे देव हा महान मंत्र आम्ही जपलेला आहे. निसर्गाच्या मुक्त लावण्याप्रमाणे गिरी शुक्राचे आणि महासागराचे वैभव नेत्रदीपक आहेत. उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारत शुक्रावर मुकुटासारखा शोभून दिसत आहे. गंगा, यमुना, सिंधू या नद्या पार्श्वभूमीला संपन्न करतात. धनधान्य आणि फळाफुलांनी भरलेले शेतमळे हे माझ्या कृषीप्रधान देशाचे वैभव आहे. जा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत है देश मेरा, ओ भारत देश है मेरा. आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. भारताकडे सततचा अनेक साठा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण, वाहतूक इत्यादी क्षेत्रात प्रगती केली आहे. पूर्वी भारताला सोन्याची चिमणी म्हणून ओळखले जायचे. जिजाबाईंसारखे राजघराणे वाटा हे आपल्याच जन्माला आले आणि सत्याचा मोह झुंगारून वडिलांच्या मान राखून वनवासाला राजा प्रभू रामचंद्र हे आपल्या देशात जन्मले. स्वामी विवेकानंदांची माय ब्रदर्स अँड सिस्टर ही अक्षर धर्मार्थाची काळी काव्यातून घेणारी होती. नंतर ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कालिदास, व्यास, वाल्मिकी, केशवसूत, कुसुमाग्रज ही अलमरत्ने माझ्या मातीची जन्मली. अंतरात आज आमची विरबितात सागर शोधांच्या पाणबुड्या घेत आहेत. भारताची पिढी हा देशात सर्वात मोठा संपत्तीचा खजिना आहे. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचे पालन करत देशाला प्रगतीच्या वाटेवर नवीन शिखरावर नेण्यासाठी संकल्प केला पाहिजे. आपली देशाचे महत्त्व स्वामी विवेकानंदांच्या या वाणीत होते. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आज आपण सर्वजण हा संकल्प करूया की आपल्या महान देशाला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी झटत राहू. माझा भारत महान होता, आहे आणि सदैव महानच राहील. म्हणूनच मी शेवटी एवढंच म्हणेन की श्रावण मास येर समानते हिरवा दाटे तो इकडे क्षणात येते सरचे विरक्षणात पुरी निघून पडे. हे फक्त माझ्या देशात शक्य आहे. म्हणूनच मला माझ्या देशाचा अभिमान आहे. माय कंट्री इज माय ब्रँड. आय लव्ह माय कंट्री. थँक्यू.